मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या मोटरवरती बोअरवरती एक IoT बेस एक टायमर बनवून लावलेला आहे, जो आपण वेबसाईट थ्रू आपल्या कंट्रोल करू शकतो. ज्याच्यामध्ये आपण आपल्या मनाप्रमाणे बोअरची मोटर 10 मिनिटं चालू 40 मिनिटं ऑफ अशी करू शकतो. कारण उन्हाळ्यात पाणी खूप कमी असतं. मग त्या आपल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार किंवा ज्या प्रमाणात पाणी साठतं त्या प्रमाणात आपण मोटर चालू आणि त्याच प्रमाणात पाणी साठेपर्यंत बंद करू शकतो, ठेवू शकतो. अशी ॲटो मोडमध्ये लूपमध्ये ही मोटर चालू आणि बंद होते. तसंच पावसाळ्यानंतर आपण मॅन्युअली सुद्धा मोटर कंट्रोल करू शकतो. मी याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये तुम्ही UI बघू शकता, ज्या UI थ्रू आपण मोटर घरूनही कंट्रोल करू शकतो. यामध्ये आपण एक जिओचा डॉंगल वापरतोय इंटरनेटसाठी आणि नोड MCU ESP32 किंवा ESP32 यापैकी एक बोर्ड आणि रिले मॉड्यूल आणि त्याच्यावरती प्रोग्रॅमिंग असं आपण सगळं करून आपल्या सर्व्हरवरती हा डेटा अपडेट करतो. आपल्याला UI वरती मोटर चालू आहे का बंद आहे हे देखील कळतं. तसंच MACBची लाईट ऑन असेल तर तेही कळतं. म्हणजे ज्यावेळी आपला बोर्ड हा जो बोर्ड कंट्रोलर बोर्ड जो ज्यावेळी ऑन असतो त्याचा अर्थ आपली मोटर चालू आहे असं होतं. या ठिकाणी बघा, हा आपण डॉंगल जिओचा जोडलेला आहे आणि इथं वरती कंट्रोल युनिट आहे, ज्याच्यामध्ये ESP8266 आहे. ॲक्च्युली 32 ही तुम्ही वापरू शकता. सॉरी ESP32 आहे आणि रिले मॉड्यूल आहे आणि इंटरनेटसाठी आपण हा डॉंगल सेटअप केलेला आहे. याच्यामध्ये आता बरोबर 5 मिनिटांनी म्हणजे 10 मिनिटांनी हे पाणी ऑफ होईल आणि त्याच्यानंतर 40 मिनिटं वेट करेल आणि 40 मिनिटाचं जे काही पाणी साठेल ते नेक्स्ट लूपमध्ये 10 मिनिटात काढेल. आपण लाईव्ह बघू की मोटर ऑफ होते का 10 मिनिटांनी. ऑलरेडी 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. हां 1 मिनिट राहिलेलं आहे आता. तोपर्यंत मी तुम्हाला अधिक माहिती सांगतो थोडीफार. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक आपला जो बोर्ड आहे लाईटचा तो एका फेजमधून घेतलेला आहे. आधी काय होत होतं, ज्यावेळी सिंगल फेजिंग होत होतं म्हणजे शटडाऊन पिरियडमध्ये, त्यावेळी आपला बोर्ड सतत चालू राहत होता. आपण त्याच्यामुळं फेज चेंज करून टाकलेली आहे, ज्यामुळे जर लाईट गेली तर आपला बोर्ड बंद होऊन आपल्याला समजेल की लाईट गेलेली आहे. तसं आपण कोडिंग तसं केलेलं आहे की जर बोर्ड बंद असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या UI वरती आपल्याला कळतं की सध्या लाईट नाही आहे किंवा MACB नाही आहे. तुम्ही याच्या आधीचा एक माझा शॉर्ट व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे. आपण सध्या या ॲटोचा वापर करतोय, ज्या ॲटोमुळं आपल्याला सिंगल फेजिंग प्रिव्हेन्शन मिळतं. ॲटो मोडमध्ये आपण बोर्ड वापरू शकतो. जर आपल्याला मॅन्युअली मोटर ऑन करायची असेल या ड्युअल स्टार्टरने तर आपण मॅन्युअल मोड. आता मोटर बंद झालेली आहे बघा, मोटर बंद झाली लाईव्ह. बरोबर, थांबा थोडा वेळ, ते लगेच येत नाही. ऑफ आलं का बघू. आता UI दाखवायचं कारण हा तर तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. हा असं आपलं UI आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं मोटर स्टेटस ऑफ आहे आणि MACB स्टेटस ऑनलाईन आहे. MACB म्हणजे लाईट चालू आहे आपली, फक्त मोटर बंद आहे. हा असा आपला UI आहे. याच्या आधीचा माझा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.